नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची, आनंदाची अशी चांगली अपडेट एप्रिल महिन्यासाठीच्या हप्त्याबाबतची म्हणजेच वितरणासाठीचा शासन निर्णय हा आज जाहीर करण्यात आलेला आहे. पाहू शकता आपण महिनाभरापासून जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता कधी मिळेल याबाबतचे प्रश्न विचारत होतात. म्हणजे बहुतांश लाभार्थ्यांच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या. कॉल असेल, SMS असेल, व्हॉट्सॲप मेसेज आलेले होते. तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट लाभार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून निधीची तरतूद, निधीची मंजुरी हे देण्यात आली आहे. पाहू शकता 2 आठवड्यापूर्वी निराधार योजनेअंतर्गत यामध्ये जे विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांचा हप्ता जमा करण्यात आला होता आणि हा जो हप्ता आहे हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत जारी करण्यात आला होता. त्याचवेळी दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विभाग केला गेला असल्यामुळे तो राहिला होता. तर यामध्ये कशी प्रक्रिया असेल याबाबत लाभार्थ्यांमध्ये प्रश्नचिन्ह होतं. तर याबाबतच पाहू शकता शासन निर्णय आलेला आहे. या अगोदर निराधार योजनेअंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णय जारी करून लाभार्थ्यांची पेन्शन दिली जात होती. आता 2 स्वतंत्र विभाग म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी निधीची मंजुरी ही करण्यात आली आहे. आता किती निधी मंजूर झाला आहे, त्याचबरोबर वितरणाची तारीख काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा प्रश्न की यामध्ये तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी जे आहेत, तात्पुरतं टेम्पररी UDID कार्डधारक यांना हप्ता मिळणार आहे किंवा नाही. तर दोन्ही अपडेट पाहूयात. वितरणाची तारीख काय आहे, कधीपर्यंत हप्ता जमा होईल, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण दररोज वेळेवर महत्त्वाच्या शेअर करत असतो. याच कारणामुळे मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. शासन निर्णय पाहू शकता आजचाच आहे. आजच्या दिवशीचा विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभाग मंत्रालय मुंबई 22 एप्रिल 2026चा हा शासन निर्णय GR आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील DBT पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे आणि विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे आणि यासाठी सन 2026-27 वित्तीय वर्षाकरता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, ते देण्यात येत आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. पाहू शकता संपूर्ण वर्षभरासाठीचा निधी हा एकत्रित मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक महिन्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्याची आवश्यकता नसणार आहे. DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना दरमहा एक ठराविक तारखेला पुढच्या महिन्यापासून मे महिन्यापासून लाभार्थ्यांचा हप्ता हा 100% जमा होणार आहे. हा जो पहिलाच महिना होता या कारणामुळे हा उशीर झालेला आहे. मात्र यानंतरनं संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांचा हप्ता हा वेळेवर जमा होणार आहे. या पद्धतीचा उशीर हा होणार नाही आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची ही अपडेट आहे. आता 2 महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये की दिव्यांग लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे हा यामध्ये शासन निर्णय आज जाहीर झाला आहे. म्हणजे वितरणाची प्रक्रिया ही कधीपासून सुरू होते आणि लाभार्थ्यांचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल. आता जेव्हा निराधार योजनेअंतर्गत या अगोदर पोर्टलवर नोटिफिकेशन जमा व्हायचं, त्यासाठी 2 दिवस पोर्टल बंद राहायची आणि त्याच्या 3ऱ्या दिवसानंतर म्हणजे 2 दिवसानंतरनं जो दिवस असेल त्या दिवसाला लाभार्थ्यांचा हप्ता जमा व्हायचा. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं यासाठी शासन निर्णय जर आज जाहीर झाला आहे 22 तारखेला, तर 23 आणि 24 म्हणजे 25 तारखेपासून, आता 25 तारखेला कोणता वार आहे हे तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये 25 तारखेपासून म्हणजे शनिवारपासून दिव्यांग बांधवांचा हप्ता
त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. कदाचित उद्यासुद्धा ही प्रक्रिया केली जाऊ शकते. सगळ्या लाभार्थ्यांचं दिव्यांग बांधवांचं TBT हे करण्यात आलेलं आहे. तुमचा हप्ता येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जमा होईल. तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता यामध्ये जे कायमस्वरूपी दिव्यांग बांधव आहेत यामध्ये परमनंट त्यांना 100% त्यांचा हप्ता 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. मात्र जे टेम्पररी UDID कार्ड धारक आहेत तात्पुरतं याच्याबाबत या शासन निर्णयामध्ये काहीही माहिती देण्यात आली नाही आहे. तर याबाबत जेव्हा हप्ता जमा होईल, जर जमा झाला नाही तर याबाबत शासनाकडून परिपत्रक अपेक्षित आहे किंवा तुम्ही यामध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही निराधार शाखेमध्ये जाऊन चौकशी करू शकता. तेव्हाच त्याच ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची अशी अपडेट समजून येईल. तरीसुद्धा या GR नंतरनं शासन निर्णयानंतरनं एक महत्त्वाचं गाईडलाईन मार्गदर्शक सूचना शासनाकडून 100% जारी केले जातील आणि त्यामध्ये आपल्याला समजून येईल की दिव्यांग बांधवांसाठी जो तात्पुरता दिव्यांग लाभार्थी धारक आहेत त्यांना हप्ता मिळणार आहे किंवा नाही, किंवा 2 ते 3 दिवसामध्ये जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा समजून येईल की त्या लाभार्थ्यांचा हप्ता जमा होतोय की नाही. तर अशा पद्धतीने सध्याच्या घडीला हे चांगली महत्त्वाची अपडेट आहे. लाभार्थ्यांचा हप्ता यामध्ये निधी वितरणासाठीचा GR हा जाहीर झाला आहे. म्हणजे पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये संपूर्ण लाभार्थ्यांचा हप्ता दिव्यांग बांधवांचा जमा होणार आहे. निराधार योजनेअंतर्गत अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.